मुख्यमंत्री 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 1 लाख अंगणवाड्यांमधील सेविका आणि मदतनीसांची सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत। यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 255 तर मदतनीसांची 556 पदे भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे। या पदांसाठी पात्र उमेदवारांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड आणि महिला आणि बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग प्रकल्पांतर्गत 29 सेविका आणि 32 मदतनीस, कर्जत 1 प्रकल्पांतर्गत 18 सेविका आणि 33 मदतनीस, कर्जत 2 अंतर्गत 13 सेविका आणि 40 मदतनीस, खालापूर 17 सेविका आणि 40 मदतनीस, महाड 23 सेविका आणि 82 मदतनीस, माणगाव 7 सेविका 57 मदतनीस, तर तळा 6 सेविका 17 मदतनीस, म्हसळा 6 सेविका आणि 9 मदतनीस, मुरुड 3 सेविका आणि 4 मदतनीस, पनवेल 32 सेविका आणि 61 मदतनीस, पेण 37 सेविका आणि 53 मदतनीस, रोहा 21 सेविका आणि 52 मदतनीस, पोलादपूर 6 सेविका आणि 19 मदतनीस, श्रीवर्धन 5 सेविका आणि 15 मदतनीस, सुधागड 22 सेविका आणि 27 मदतनीस आणि उरण 10 सेविका आणि 15 मदतनीस अशी भरती होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका आणि मदतनीस पदे भरतीस मान्यता दिल्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती 20 मार्चपूर्वी केली जाणार आहे। तसेच पात्र लाभार्थ्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे।